नमस्कार, असंच पाहिजे चॅनल तुमचं स्वागत आहे. आज तुम्ही बघू शकता माझ्या तिन्ही नंदा आलेल्या आहेत, कारण की आज आमच्या इथे खूप खास दिवस आहे. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, आम्ही गाडी घेतली ती. बोला आई. गाडी घेताना 2 मुली नव्हत्या माझ्या आलेल्या, त्या येऊ शकल्या नाही म्हणून रविवारी त्यांना बोलवलं, त्या आल्या. पण आज काय आहे, खास काय आहे ते तर आज सांगा. दिवस आहे, तुम्हाला दुसऱ्या ब्लॉग मध्ये मी सांगणार आहे. बस पोरींना घेऊन चालले मी आता फिरायला गाडीमध्ये. बीचवर चाललोय आम्ही आता, आणि तिथे बीचवर गेल्यावर व्हिडिओ काढू, ते तुम्हाला सांगू कोणते कोणते रील्स येतील ते. की संध्याताई जरा तुम्हाला इंटरव्ह्यू देणार आहे. सांगा सांगा काय बोलता, तुम्हाला कसं वाटतं गाडीमध्ये बसून? बोलूच नकोस, इमॅजिन करू शकत नाही मी. हा, कल्पनाताई तुम्हाला काय खूप वाटतं? छान वाटतं, एकदम प्रतिभा. पण आम्हाला घेऊन जा, कुठे फिरायला गेलीस. आणि आपली मोठी ननंद म्हणजे शिल्पाताई, तुम्हाला कसं वाटतं गाडीत बसून? छान वाटलं गाडीत बसून. आणि भाऊजी तुम्हाला? हो, छान तर सगळ्यांना छान वाटतं भाऊजी. मिले खुश है, भाऊजी तुम्ही मिले खुश है. पुढे बसलेत ना म्हणून. गाडीमध्ये भाऊजी पुढे बसलेत म्हणून म्हणून खुश आहेत भरपूर ते. मग संध्याताई तुम्ही एकदम अश्रू आलेले तुमच्या डोळ्यामध्ये. बरोबर आहे, कारण म्हणजे त्यांनी खूप मेहनत घेतले. अशीच कधी वाढ त्यांनी खूप मेहनत घेतले. म्हणजे मी स्वप्नात पण कधी बघितलं की माझं भाऊ एवढी मोठी गाडी अशी घेतात प्रत्येक जण, त्यामध्ये नो डाऊट. आणि त्याचं स्वप्न होतं की स्वतःची गाडी घ्यायची. आणि आमची पण इच्छा होती, कारण असं आम्ही बघायचो ना प्रत्येकांची भावंड मुली, काश आमच्या पण भावाकडे गाडी असेल तर आम्ही पण असं एन्जॉय करू. आमच्या भावाने जिद्दीने गाडी घेतली, बोलला की माझी पण फॅमिली गाडीतच जाणार, आणि त्यांनी गाडी घेतली.